नमस्कार, मी महेश कोळी. श्री आनंद भारती समाज ठाणे ही 115 वर्षाची जुनी संस्था. श्री आनंद भारती महाराज हे अक्कलकोट स्वामींचे शिष्य, त्यांचं शिष्यत्व ते पत्कारलं त्यांनी. त्यासाठी घटना घडली की जेव्हा आनंद भारती महाराजांचं मूळ नाव पांडू कोळी आणि ते पांडू कोळी गलबतावरती फत्तेमारीचा व्यवसाय करत होते असं. आणि एके वर्षी असं झालं की ते वादळ आलं आणि त्या वादळामध्ये त्यांचं ते गलबत सापडलं. तेव्हा पांडुबुवांनी त्यावेळी अक्कलकोट स्वामींचा धावा केला आणि ते प्रसन्न होऊन त्यांना ते त्यांचं जहाज सुखरूप किनाऱ्यावर आणलं. आणि त्यांनी नंतर ते एक संकल्प सोडला, मी तिथून गलबतावरून सुखरूप पोहोचल्यानंतर मी अक्कलकोटला डायरेक्ट तिकडे येईन आणि तिथे स्वामींचं दर्शन घेईन. आणि स्वामींचं ते लोटांगण घातल्यानंतर स्वामींनी त्याला सांगितलं, अरे कोळ्याच्या पोरा, तू एवढा चांगला पोहणारा माणूस, कोळ्याचं पोर आहेस तू, आणि तू कसा वादळाला घाबरतोस. आता तू त्याची खूण त्यांना कळली की मला जे वाचवलं ते स्वामींनीच वाचवलं. आणि तेव्हा त्यांनी अक्कलकोट स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून त्यांना त्यांची वस्त्र दिली आणि वस्त्र देऊन त्यांना म्हणाले की जा आनंद भारती हो, असं म्हणून त्यांनी त्याच्यावरती अनुग्रह केला. आणि तेव्हापासून ते अक्कलकोट स्वामींचे शिष्य झाले. आता शिष्य झाल्यानंतर ते परत घरी न येता पलीकडे जे आमचे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी एक कुटी बांधली आणि त्या कुटीमध्ये त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं. आणि तेव्हापासून लोकांच्या जनहितासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केलं. आणि तेव्हापासून ते सर्व परिचित झाले. आता जेव्हा त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचा देह, त्यांची समाधी ही नौपाडा येथे पुरण्यात आली. आणि तिथे त्यांची भक्त मंडळी होती, त्यांनी त्याची स्वतःची जागा त्यांना समाधी देण्यासाठी अर्पण केली. परंतु आता त्या ठिकाणी ते समाधी मंदिर बांधल्यानंतर त्या समाधी मंदिराचा गैरव्यवहार तिथे व्हायला लागला. स्थानिक लोकांनी त्याचा गैरव्यवहार सुरू केला आणि त्या गैरव्यवहारातून त्यांनी आजूबाजूची सगळी जागा ही सगळी विकून टाकली आणि भ्रष्ट मार्गाने ते समाधीची जागा त्यांनी ट्रान्सफर करून घेतली. आणि आता ते प्रकरण आता प्रलंबित आहे शासनाकडे. आणि आता ते शासनातून मुक्त व्हावं म्हणून आम्ही आनंद भारती संस्था या संस्थेने त्या आनंद भारती महाराजांचं अनुष्ठान, त्यांचा अनुग्रह स्वीकारला आणि इथे त्यांच्या नावाने संस्था सुरू केली. आणि त्या संस्थेला आज 115 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि याच्याने त्या आनंद भारतींची त्यांना जे बंदिस्त केलेलं आहे ते त्यांना मोकळा श्वास मिळावा, त्या मंदिराला, त्या समाधीला मोकळा श्वास मिळावा म्हणून आम्ही त्या प्रयत्नशील आहोत. तिथल्या लोकांबरोबर आमचा लढा चालू आहे, शासनाबरोबर लढा चालू आहे. आणि त्या लढ्यातून चांगलं निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे. कारण ते बक्षीसपत्र आहे आणि बक्षीसपत्र वेगळ्या मार्गाने त्यांनी ती जागा विकलेली आहे. त्याच्यामुळे आनंद भारती महाराज त्यांना सद्बुद्धी देवो आणि ही आमची जी समाधी मंदिर हे त्यांच्या हातून सर्व लोकांसाठी मोकळी होऊ दे ही स्वामींसाठी प्रार्थना करतो. धन्यवाद.